राज्यात एकूणच आदिवासींचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत काय होतंय? मुंबईतल्या बोरिवली इथे संजय गांधी नॅशनल पार्क परिसरामध्ये स्थानिक आदिवासी नागरिक आणि वन विभाग यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे। एक संघर्ष झालाय, अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाली आणि त्याच वेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादविवाद झाले। परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। आपण ही दृश्य आता पाहतोय। या घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायचे प्रयत्नही सुरू आहेत। पुढचा तपास सुरू आहे, कारवाई सुद्धा सुरू आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळते। मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क इथे काल पासून जे तणाव निर्माण झालेला आहे, आपण माझ्या मागावर पाहू शकतो। हे आदिवासी मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत। त्याच्याच हा पूर्ण रस्ता अडवण्यात आलेला आहे। त्याच उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर ते वस्त्या आहेत, त्या वस्त्या अतिक्रमण असल्याचं असं न्यायालयाने आदेश दिलेला आहे आणि ते अतिक्रमण ते हटवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आपण जर या माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर मोठा फौज तैनात इकडे झालेला आहे। आपण पाहू शकतो वन विभाग अधिकारी आहेत, असे वन विभागाचे कर्मचारी आहेत, तसेच मुंबई पोलीस आहेत। अद्याप समोर एक माहिती अशी येते की एकूण 5000 पोलीस इकडे या पार्कात तैनात झालेला आहे। तसेच हा पार्क पूर्णपणे पर्यटकांसाठी आजच्या दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। ताई, काय कालपासून जे तणाव निर्माण झालेला आहे, एकूण आता काय नेमकं उत्तर या मंत्रालयामध्ये तुम्हाला? आम्ही पिढून पिढ्या राहणारे आहेत। आमचं असं म्हणणं आहे का आम्हाला इथेच मिळावं आणि आमच्या मुलांना पण इथेच मिळावं। आता 7,000 भरले तेव्हा लोक आमची शिकलेली नव्हती। त्यांना गैरसमज झाला पैसे भरून आणि आता ते बेसुद्ध झालेत। काही लोक हॉस्पिटलला आहेत, त्यांना तेव्हा समजलं नव्हतं। पण आम्ही पिढून पिढ्या राहणारे लोक इथे, तुम्ही आमच्यावर अन्याय करायचा नाही आणि तुम्ही आमचा विचार घेतला नाही, आमची मीटिंग घेतली नाही। तुम्ही डायरेक्ट आमच्या घर तोडायला येऊ शकत नाही, डायरेक्ट घर तोडायला येऊ शकत नाही। आणि आम्ही इथे शेतीवाले लोक, त्याचा मॅडमनी अभ्यास करून घ्यायचा आणि हे अधिकारी आहे त्यांनी पण अभ्यास करून घ्यायचा का ही लोक कधीपासून राहत होते आणि त्यांच्यावर आपण अन्याय करत आहेत। मंत्रालय में बैठक घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल साहेब, आमचे काही इकडचे विवेक पंडित साहेब आणि इकडचे आमचे आमदार आहेत प्रकाश सूर्यदादा, असे सगळे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, असे डिप्टी सीएम सगळे लोकांची बैठक बसलेली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही असंच आपल्याला सर्व मंत्री महोदयांना आम्ही रिक्वेस्ट आणि आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्यावर आदिवासींवरती तुम्ही अन्याय नका होऊ द्या आणि आम्हाला आमचा न्याय मिळू द्या। या बैठकीमध्ये एकूण नेमकं काय समजूक निघते, काय नेमकं निर्णय आहे, या आदिवासींचं लक्ष असणार आहे। आपण माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर याच घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पुढील कारवाईसोबत प्रशासन यावर कुठल्याही अनुचित गोष्टी घडू नये म्हणून या आदिवासींना समजूक करण्याचा प्रयत्न करत आहे। विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई।